लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी। केवायसी मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे। आरटीआय मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे। मात्र अपात्र ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर लाभाचा वसुली करण्याचं काम सध्या रखडलंय। त्यामुळे योजनेमध्ये आता वार्षिक खर्च 30,000 कोटी होणार आहे। आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ई-केवायसी पूर्ण न केल्या कारणानं 62 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय। वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा 16 लाख महिलांना देखील या योजनेतून डच्चू देण्यात आलाय। शासकीय कर्मचारी असलेल्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे 3 लाख 60,000 महिला देखील आता नसतील या योजनेत। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2,50,000 महिला देखील वगळण्यात आल्यात। तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना देखील आता या योजनेत स्थान नसेल। जिल्हा पातळीवरच्या पडताळणीमध्ये वगळलेल्या 1,70,000 महिला देखील आता वगळण्यात आल्या। तर शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 कर्मचारी देखील आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नसतील। तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे देखील आता या योजनेचा भाग नसतील। एकाच कुटुंबामध्ये 2,50,000 महिला लाभ घेत होत्या, त्या देखील आता या योजनेच्या लाभार्थी नसतील।